मी लोकांच्या स्वभावावरती किंवा लोकांच्या वागणुकीवर बोलायला खूप टाळतो. याचं खरं कारण कसं आहे ना, की माणूस हा खऱ्या अर्थाने काय म्हणून आपल्या समोर येईल याची आपल्याला कुठे आणि कशीच गॅरंटी नसते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे स्क्विड गेम. हे तुम्हाला जे मागं पोस्टर दिसते तो माणूस आता परत आला आहे. तर स्क्विड गेम हे त्याचं एक अप्रतिम उदाहरण आहे की माणसाच्या मनात लालच आणि त्याच्या मनात जर कुठला स्वार्थ आला तर तो मिळवण्यासाठी तो कुठल्या पातळीवर कसल्या भावनांच्या उद्रेकांचा सामना करत ती गोष्ट साधून घेतो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्रन. आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. रिव्ह्यू चालू करण्या पहिले मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची की मी के ड्रामा फॅन नाही आहे किंवा मला के ड्रामा आवडत नाही. इतका आवडत नाही. मी काहीतरी 2-3 सिरीज बघितल्या असतील. माय नेम म्हणून सिरीज होती, ऑल ऑफ अस आर डेड होती, त्याच्यानंतर ही आहे स्क्विड गेम आहे, आणि त्यानंतर कुठली बघितली असेल. मला जास्त के ड्रामा बघितलेला आठवत नाही आणि मुळात मला तो आवडतही नाही. कारण मला नाही माहिती काही गोष्टी असतात की ज्यामध्ये आपल्याला असतात आवडीनिवडी की हां हे मला आवडतं हे मला नाही आवडत. तसंतलं माझं के ड्रामाचं आहे. स्क्विड गेमबद्दल बोलायचं झालं तर मला ही पहिली गोष्ट सजेस्ट केलं गेलं आणि दुसरी गोष्ट सजेस्ट केल्यानंतर मला ते सांगितलं गेलं की तू हे बघ आणि याचा रिव्ह्यू कर. त्यावेळी पहिल्या वेळ बघितल्यानंतर मी रिव्ह्यू केला नव्हता, पण आता हा दुसरा सीझन बघितला तर आता मी रिव्ह्यू करायचा विचार केला आहे. विचार यासाठी केला की पहिला सीझन मला काही अंशी आवडला होता, काही अंशी पटला होता. त्यामध्ये जे मानवी भावनांचे जे कंगोरे दाखवले होते, त्यानंतर माणूस हा त्याच्या स्वार्थासाठी कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो हे त्यांनी ज्या पद्धतीनं दाखवलं ते पहिल्या सीझनमध्ये फार चांगल्या पद्धतीत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी की जरी माझ्यासाठी ते अनोळखी होतं पण त्याने मला असं होत नव्हतं की मी हे का बघतोय. पहिला सीझन जसं मला ऑल ऑफ अस आर डेडच्या वेळेस झालं होतं. ऑल ऑफ अस आर डेड जेव्हा बघितलं होतं मी त्यावेळेस मला तो वाटला होता चांगला आणि त्यात मी इंटरेस्ट आला होता मला आणि इंटरेस्ट वाटायला लागला होता. के ड्रामाबद्दल नाही पण त्या सिरीजबद्दल, आणि ते चांगल्या प्रकारे वाटत होतं. जेव्हा गोष्ट याची आली तर याच्या गोष्टीच्या वेळेस असं झालं की मी जस्ट चालू केलं आणि ते संपवत होतो. आता दुसरा सीझन होता आणि दुसऱ्या सीझनबद्दल सांगायचं झालं तर पहिले 2 एपिसोडमध्ये तर बिल्डअप होता. तो बिल्डअप खरंच खूप आवडला मला. त्या ज्या प्रकारे तो त्या माणसाला पकडण्यासाठी तो ज्या प्रकारे त्या हॉटेलचा म्हणजे एक बंकर म्हणजे जिथं नाही का ते हत्यार वगैरे ठेवतात आणि मग ते मिलिटरीचे लोक मग त्याचा उपयोग करतात आणि त्यांची प्रॅक्टिस वगैरे करण्याचं, तसं त्याने तिथे एका हॉटेलमध्ये केलं होतं. आणि तो जे काही म्हणजे त्या माणसाला पकडण्यासाठी तो युद्धसुद्धा करायला तयार होता. एवढे पैसे असताना सुद्धा पहिल्या सीझनमध्ये सगळे पैसे जिंकल्यानं तरी तो त्यातले कित्येक तरी पैसे त्याने फक्त त्या माणसाला पकडण्यासाठी घालवले होते. आणि हे त्याचं जे बिल्डअप दाखवलं आहे त्या सिरीजच्या पहिले 2 एपिसोड ते चांगल्या प्रकारे वाटतात. तर खरा एपिसोड चालू होतो 3ऱ्या याच्यापासून जेव्हा गेम चालू होतं. त्याच्यानंतर ही गेम चालू झाल्यानंतरही 4थ्या एपिसोडपर्यंत गेमसुद्धा रटाळ वाटतात. कारण तेच पहिले गेम असतात आणि सगळं रिपिटेटिव्ह वाटत असतं, ते काही नवं नसतं. फक्त ज्यावेळेस 4थ्या एपिसोडमध्ये गेम चालू होतो तो एक नवीन भाग असतो, तो नवीन गेम असतो आणि पूर्ण सिरीजमध्ये मला तो 4था एपिसोडच आवडला आहे. ठीक आहे, बाकीचा ना त्याचा तो पहिल्या एपिसोडपासून 3पर्यंत एवढं खास नाही. पहिले 2 वाटले होते, त्यानंतर खास नाही, आणि त्यानंतर 5व्यापासून 7व्यापर्यंत ते सुद्धा खास नाही. एकदम रटाळवाणे वाटले मला. आणि तुम्हाला लिटरली सांगतो मी 1.5x स्पीडमध्ये बघितला आहे शो, त्यानंतरही तो मला रटाळवाणा वाटत होता. तर विचार करा, जर मी नॉर्मल बघितलं असतं तर मी पार मेलो असतो. इतकी स्लो पेस सिरीज आहे. सिरीजमध्ये आवडण्यासारखं असं काहीच नव्हतं. याच्यामध्ये मला 2 गोष्टी आवडल्या खऱ्या अर्थाने. एक म्हणजे तो चौथा एपिसोड ज्याच्यामध्ये थोडं ते इंटरेस्टिंग वाटत होतं आणि बघायला मजा येत होती. दुसरी गोष्ट अशी की त्यामध्ये एक आई आणि मुलाचं एक दाखवलेत. आई आणि मुलगा त्यांचं जे बॉन्डिंग आहे ना, ते बॉन्डिंग मला आवडलं. ती गोष्ट बघताना मला अजून चांगलं वाटलं की चला ठीक आहे, एक चांगली काहीतरी गोष्ट दाखवली की आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ती स्वतःचा जीव द्यायला ते तयार होते. हे जे दाखवलं आहे ते खूप छान होतं. सिरीज तुमचे 6.5 ते 7 तास घेते आणि त्या तेवढ्या टाईममध्ये पण ती तुम्हाला जे पाहिजे ते ऑफर करत नाही. हे माझ्या मते, म्हणजे चला ठीक आहे मी तुमचं म्हणतोय, मी माझं सांगतो, मला जे पाहिजे त्यांनी ते ऑफर केलं नाही आणि इंटरेस्टिंग असं काहीच नव्हतं. आणि मेन गोष्ट म्हणजे काय, मला सिरीज किंवा मूवीज हे कुठले आवडत नाही जे क्लिफ हँगर ठेवतात. म्हणजे संपायचा सीझन आणि
त्यावेळेसच हे सांगतात की आम्ही बाकीचे ते सेकंड सीझनला दाखवू. हे जे करतात ना, याने सगळं हिरमोड होतो. आता परत वाट बघावी लागेल. आणि दुसरी गोष्ट, आता परत सुरुवातीपासून त्या गोष्टी ते फार टाळ आणि किचकटवाना झाल्यासारखं वाटतं. बाकी सिरीजमध्ये असं काहीच नाही की जे तुम्हाला एकदम 7 तास एकदम फार मज्जा, एकदम धम्माल वगैरे, एकदम काहीतरी नवीन गेम वगैरे वगैरे असं काहीतरी बघायला भेटेल असं बिलकुल काहीच नाही. आता माझ्याकडून म्हणाल तर मी हायली रिकमेंड करणार नाही, पण तुमच्याकडे तुमचे आयुष्याचे 7 तास वाया घालवण्याचं खूप मोठं मन असेल तर तुम्ही बिलकुल जाऊन बघू शकता. आणि तुम्हाला बोर होईल अशातला भाग नाही, पण फार रटाळवाणी सिरीज आहे. बाकी तुमचा निर्णय, तुमचा वेळ, तुमचं आयुष्य. तर मित्रांनो, हा होता माझा स्क्विड गेम 2 या सिरीजचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही सिरीज बघितली असेल तर तुमचा कसा अनुभव होता हे सुद्धा तुम्ही खाली शेअर करू शकता. आणि सोबतच जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एक सबस्क्रायबरने मला पाठबळ मिळतं अजून चांगले व्हिडिओज आणायला. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, भरपूर जास्त कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. शेअर करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे.